काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुप्त बातमी अशी मिळाली होती की पवननगर या भागामध्ये 14 तारखेला पहाटे फायरिंग झालेलं आहे। मग त्या अनुषंगाने डीबीची टीम आणि इतर टीम आम्ही रवाना केल्या होत्या। काय नेमका प्रकार झाला होता ही माहिती आम्ही घेत होतो। सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज आम्ही चेक करत होतो। तर एका फुटेजमध्ये आम्हाला त्या संदर्भातले व्हिडिओ रेकॉर्डिंग या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यावरून एक आरोपी आमच्या लक्षात आलं। त्याचं नाव होतं रोहित माले की जो अगोदर आमच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि त्यांनी हवेत फायर केलेला आम्हाला या ठिकाणी दिसत होता। तर मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही तक्रारदार या ठिकाणी शोधत होतो, परंतु कुणीही या ठिकाणी तक्रारदार आम्हाला न मिळून आल्यामुळे आम्ही सुमोटो पोलिसांनी त्याच्यामध्ये दखल घेऊन 307चा गुन्हा सध्या रोहित महाले विरुद्ध या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि पुढील तपास या ठिकाणी चालू आहे। नाही, अजून गन ताब्यात आलेले नाहीये। आरोपी ताब्यात आल्यानंतर पुढील तपास आम्हाला लागेल। व्हिडिओमध्ये अजून चेहरे स्पष्ट होत नाहीयेत। ज्यावेळेस मुख्य आरोपी ताब्यात येईल त्याच्यानंतर सर्व गोष्टींचा या ठिकाणी उलगडा होईल। नाही, अजून तरी तसं कुठल्याही प्रकारे लक्षात आलेलं नाहीये। ठीक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।